हो सर. हो ओके, सर. आपण हो सर. एफबीडीज वगैरे काय काय मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज वगैरे बोललो. सुडो फोर्स मी परत एकदा घेईन तुमचं रिव्हिजन म्हणा किंवा रिटीचिंग म्हणा. आय विल टेक इट अगेन. आणि आज आपण काय बघायचं आहे, फ्रिक्शन, बरोबर ना? कोण हो सर. कोण हो. सांगतो मला फ्रिक्शनची डेफिनेशन तुमच्या मनानं तयार करून सांगा. बुकिश लँग्वेज नको मला, जी असेल ती. That opposite relative motion ओके, हो, रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो. of the body. विच कॉजेस विअर अँड टिअर, असे भरपूर डेफिनेशन बनू शकतात ना. ओके, हा, हो विच सर. कॉजेस वेअर अँड शाप टेअर. पण आहे, वरदान पण आहे. कळतंय का? शाप काय आहे रे फ्रिक्शन? हो सर. का वाटतंय? वेअर अँड टेअर हीट प्रोड्यूस आपल्या करतो. आवडीचं चप्पल आपल्याला तर हीट प्रोड्यूस हो करतं ते सर. शाप नाही आहे ना? हीट प्रोड्यूस करतं, चांगलं आहे. डिपेंड करतं. आता मशीनमध्ये जी हीट प्रोड्यूस होते तो शाप आहे. पण सकाळी सकाळी तुम्हाला 5 वाजता पीटीला बोलवलंय समजा. तुम्ही हाताला रब करताय. कशाला उगाच सर एक मुळे समजतंय का? नाही. हाताला रब करताय, ते शाप आहे का रे? वरदान आहे ना. तुम्ही असं गालाला वगैरे हात लावता गरम झालेली. हो. हो सर. डिपेंड करतं तुम्हाला हे काय पाहिजे. ठीक आहे, तर चलो हीटच्या कन्सेप्ट वगैरे नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयर बघणार आहे. सोप्या आहेत त्या, म्हणजे मेन्स ॲडव्हान्स पर्यंत सुद्धा तुम्हाला त्या त्यावेळी कळतील. मोस्टली मेकॅनिक्सवर आपल्याला फोकस करायचा आहे बऱ्यापैकी. तर फ्रिक्शनची किती टाईप्स बघितलेली आपण? 3. ऍक्च्युली दोन असतात. त्यातली हो सर. लिमिटिंग जे असते त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो, विच इज द मॅक्झिमम फ्रिक्शन, बरोबर का? मॅक्सिमम ऑफ हो स्टॅटिक सर. हा. स्टॅटिक फ्रिक्शन. Yes, ma'am. कुठले जरी व्हिडिओ लेक्चर्स वगैरे बघितला तर फ्रिक्शन शिकवण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्यांदा सोप्यापासून जातात, कायनेटिक पासून, आणि त्यानंतर स्टॅटिक मध्ये घुसतात. आपण कसं शिकलोय, स्टॅटिक आणि त्यानंतर कायनेटिक ना. Static and kinetic. ओके, हो हो, सर. मग एक ग्राफ आठवतो का रे सगळ्यांना, आठवतो. की हा असा सुरू झाला होता, त्यानंतर तो असा होऊन परत आडवा झाला, काय माहितीये का हे? माहिती आहे सर. हो सर. हो. हा जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे बरं का. हे ड्रॉ करताना चुकलोय मी थोडासा. ठीक आहे, हे कुठलं फ्रिक्शन आहे रे? हे स्टॅटिक फ्रिक्शन. दिस इज फ्रिक्शन, दिस इज Limiting friction. स्लाइड फोर्स. हे स्टडी नाही केलेला बाकीच्यांनी. कुठलं हे फ्रिक्शन, कसलं फ्रिक्शन आहे हे? काय, कुठला पॉइंट आहे हा? लिमिटिंग. Limiting. का सिग्निफिकंट आहे रे? काय उपयोग आहे याचा? सर ते बॉडी मूव्ह होणार का नाही त्याच्यावर. त्याच्यावरून ठरतं ना ते. कळतंय हो का? सर. हो. आता समजा तुम्ही एखाद्या हे केलं समजा, काय, एक मिनिट. समजा एखादा ब्लॉक आहे, त्याला ग्राउंडवर ठेवलंय, व्यवस्थित समजून घ्या. त्यावेळी जर नसेल कळलं तर आता कळलं, ऐका. समजा तो 5 kg चा ब्लॉक आहे. 5 असं नको लिहायला, 5 kg चा ब्लॉक. आणि इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आठवतंय काय, काय काय आहे ते? हो सर. स्टॅटिक फ्रिक्शन हो सर. 0.4 आहे समजा, आणि कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन स्लाइडिंग फ्रिक्शन 0.3 आहे समजा. ओके, लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो रे? Mu n. n म्यू एस इथे s N. बरोबर. म्यू n. हो n सर. म्हणजे हो. n म्हणजे ह्या केसमध्ये काय असणार? नॉर्मल. नॉर्मल असणार सर. mg. इथं खाली mg लागतं ना, आणि वरच्या दिशेला काय लागेल? नॉर्मल हो रिएक्शन सर. लागेल ना? नॉर्मल रिएक्शन. समजा मी हो असा सर. एक फोर्स अप्लाय केला आडवा, ठीक आहे, तर नॉर्मल रिएक्शन mg असेल का नसेल? आडवा फोर्स अप्लाय केला आहे. mg असेल सर. समजा मी हा फोर्स तिरका अप्लाय केला असा, काय होईल असं वाटतंय? तर मग ते नॉर्मल मध्ये असणार सर, एक MG. फोर्सचा कॉम्पोनंट ऍड होईल. कॉम्पोनंट ऍड होणार. कन्सेप्ट क्लिअर आहे त्या? हो सर. आपण हो जे बघतोय हे हॉरिझॉन्टल साठी बघतोय, बिकॉज इट इज द सिम्पलेस्ट केस. कळतंय का सगळ्यांना? हो सर. तर n कुणाच्या इक्वल आहे? mg च्या, विच इज नॉट ऑलवेज ट्रू. ओके, ग्राउंड इज हॉरिझॉन्टल अँड फोर्स इज हॉरिझॉन्टल. दॅट्स वाय वी डायरेक्टली से n इज इक्वल टू mg. बरोबर का रे? किती येईल सांगा मला लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू? हो सर. बोला. 20. 20 सर. याचा अर्थ ग्राउंड 20 न्यूटनचं फ्रिक्शन अप्लाय करतंय, हे खरं आहे का? हो. हो सर. नाही सर. हो. नाही काय खरं आहे मग?
जेवढा म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा 20 न्यूटन काय तर सांगतंय? फोर्स जेवढा आहे तर तेवढं आपण जेवढं करते फोर्स लावतो तेवढं ते वाढवत जाणार. तेवढं वाढत जाणार ही ते जी व्हॅल्यू आली आहे, ऍडजस्ट जी व्हॅल्यू आली आहे, ती हे आहे का रे? इकडे लागणारं फ्रिक्शन आहे ते. नाही मग हे नाही का सर, ते केलं मग मॅक्सिमम आपण आहे. असं? हे सांगा. मॅक्झिमम तर सर ते मूव्ह त्याच्यापेक्षा होणार जास्त नाही असेल तर ती ऑब्जेक्ट बॉडी मूव्ह करणार त्याच्यापेक्षा आहे. ते जास्त सांगतंय तुम्हाला हा बॉडी रेस्ट त्यापेक्षा मध्ये राहील का जास्त मोशन मध्ये येईल, कळतंय का? हो तुम्ही असं सर अंदाजानं बघून सांगू शकत नाही ना हो. ते असं आहे तसं आहे म्हणून. तुम्हाला काहीतरी फर्म व्हॅल्यू पाहिजे की नाही, ज्याला कम्पेअर करून तुम्ही सांगाल की मोशन मध्ये राहील का रेस्ट मध्ये हो राहील. सर. कळतंय हो सर. सगळ्यांना? हो सर. ह्याचा हो अर्थ सर. एवढं फ्रिक्शन लागतंयच असं नाहीये, कळतंय का? हो सर ए आवाज कट होतोय माझा? नाही सर नाही सर. नेटवर्क चेक कर तुझे नाही. एकदा. थोडा थोडा होतो सर. होय काय? नाही होत सर ठीक आहे. कधीतरी एखाद्या वेळेस खूपच होतं. व्हायला लागलं तर सांगा मला, मी व्हिडिओ ऑफ करतो. ठीक आहे. हा आता मला सांगा, ही व्हॅल्यू जी आहे ती मला 20 न्यूटनची मिळाली. आता समजा मी जो फोर्स अप्लाय केला तो 10 न्यूटनचा आहे. किती न्यूटनचा? 10 न्यूटन. 10. फ्रिक्शन किती असेल ते? 10 न्यूटन येणंच असणार. 10 न्यूटन. कळते सगळ्यांना हे? 10 हो सर हो कारण सर. मला माहिती आहे 10 न्यूटन इज लेस दॅन 20 न्यूटन. सो द बॉडी विल रिमेन इट्स रेस्ट पोझिशन. कळतंय का? आणि रेस्ट मध्ये जर तिला हो, सर. राहायचं हो, असेल, सर. रेस्ट मध्ये जर तिला राहायचं असेल तर याचा अर्थ काय आहे रे? मी जेवढा फोर्स लावतोय तेवढाच मागे लागला पाहिजे. या कन्सेप्ट क्लिअर आहे ना 100%? हो हो सर सर. तर हो, 10 सर. न्यूटन इथं कुठं तर असेल, बरोबर ना? हो हो सर सर. मी हो, 10 सर. न्यूटन अप्लाय केला म्हणून फ्रिक्शन सुद्धा 10 लागलं. हे कुठलं फ्रिक्शन आहे रे हे? O to P A पर्यंत. स्टॅटिक स्टॅटिक दिस इज फ्रिक्शन. कॉल्ड एज स्टॅटिक Static. फ्रिक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शनला अजून एक नाव ठेवलं होतं आपण, चांगलं नाव. सर आवाज भरपूर कट व्हायला लागला. काय आवाज एवढा कट कसा झाला? नाही सर व्हिडिओ ऑफ. नाही सर सर येतोय नेटवर्कचा इश्यू आहे. ठीक आहे, मी व्हिडिओ ऑफ केला, बघू त्याच्यातनं जर काय होतं. स्टॅटिक फ्रिक्शनला सेल्फ ऍडजस्टिंग फ्रिक्शन म्हणू शकतो का रे आपण? सेल्फ ऍडजस्ट. हो सर. कारण हो, ते सर. आपण लावलेल्या फोर्सला ऍडजस्ट करतं ना. हो सर कुठपर्यंत ऍडजस्ट वाढत करेल? जातं त्याच्या कमी. लायकीपर्यंत ना. त्या लायकीलाच काय Limiting. म्हणतो? लिमिटिंग मॅक्झिमम पर्यंत लिमिटिंग फ्रिक्शन हो सर. जेव्हा हो सर पण असे क्वेश्चन येतील ज्याच्यामध्ये मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम वगैरे असले शब्द असतील, त्यावेळी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लिमिटिंग फ्रिक्शन. कळतंय का? लिमिटिंग. ओके. हो सर हो. हो सर. लिमिटिंग आता फ्रिक्शन. मला एक सांगा, इथं जर मी हो. 30 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला, काय होईल रे? तर मूव्ह होणार बॉडी Accelerate हो होणार. ना. फ्रिक्शन सुद्धा 30 न्यूटन लागेल का? नाही. नाही नाही. लागेल. आणि कुठलं असेल? 20 10 न्यूटन लागणार सर. 20 50 न्यूटन तर लागणार. 20 पेक्षा कमी लागणार. कुठलं 15 फ्रिक्शन न्यूटन. लागेल? कायनेटिक फ्रिक्शन लागेल की नाही? कायनेटिक Kinetic. फ्रिक्शन. हो सर हो सर. कायनेटिक Kinetic फ्रिक्शनवर आहे. म्युके घ्यायला पाहिजे त्या केसमध्ये मला. म्युके. म्युके नाही कळालं खूप हो, जणांना सर. काय सांगितलं ते. झालं सर हो कळलो कळालं सर. एकदा माझं लिमिट क्रॉस झालं की कुठलं फ्रिक्शन लागणार आहे? कायनेटिक लागणार आहे ना. कायनेटिक हो सर. हो कायनेटिक सर फ्रिक्शनसाठी फॉर्म्युला हो, सर. कायनेटिक फ्रिक्शनसाठी फॉर्म्युला म्यूएस इंटू एन आहे का म्यू म्युके इंटू इंटू एन? एन. युके म्युके इंटू. त्या जर दोन N. व्हॅल्यू वेगवेगळ्या दिल्या नसतील तर तुम्ही दोघांना पण सेमच मानाल. हो हो सर सर. हो, सर. F किती येतं? 15 न्यूटन. 15 न्यूटन 50 न्यूटन. 15 न्यूटन. मग 15 न्यूटन अपोजिट लागतंय आणि इकडं 30 लागतंय. कळलंय का सगळ्यांना? हो सर हो हो सर. सर. Acceleration ह्या दिशेला होईल ना? हो, सर, किती होईल कळालं. सांगा बघू acceleration? हो सर. 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 30 minus 15 upon mass किती आहे? 5. So this will be 3 Five. meter per Five. second square. 3 हो सर तुमचे प्राण नाही सर खरंच खरंच नाही, कळलं सर. का नाही? कळालं सर. हो सर कळालं म्हणजे पहिले 2 दिवस घेतलं होतं त्याची समरी हे जे सगळं घेतलंय बघा, आपण बघितलंय ते. कळतंय का? हो. हो सर सर. क्वेश्चन हो, विचारतो सर. तुम्हाला आन्सर. हो. हो हो सर सर. हो सर कॅल्क्युलेशन वगैरे काही नाही. समजा एक ब्लॉक आहे, ठीक आहे, आणि त्याला एक दोरी बांधली आहे, ठीक आहे, आणि ही वॉल आहे समजा, आणि ही जमीन आहे, ठीक आहे. ह्याचं मास 10 kg आहे, ठीक आहे, आणि इथला जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे
दिस इज 0.2. ओके, आणि मी इकडून जो फोर्स अप्लाय केलाय इट इज 10 न्यूटन. या दोरीतलं टेन्शन किती असेल सांगा. विचार करून सांगा. ओके, सर 0 येईल ना? 0 कसं काय? हो सर. कसं काय? नसणारच. सर कारण फ्रिक्शन तो खाली नसणार. एवढा आहे. करेक्ट. तर मूव्ह होणार नाही ऑब्जेक्ट. इक्विलिब्रियम होत मध्ये. होणार ना. द आन्सर इज 0. समजते का सगळ्यांना? हो सर. हो कारण सर. टेन्शन कधी येईल रे, ज्यावेळी तुम्ही त्याला Equilibrium स्ट्रेच करायला बघाल ना, कळतंय का? हो सर. हो आता सर. सध्या अटॅच करून हो, सर. ठेवलंय. समजा जर माझा फोर्स हा लिमिटिंग पेक्षा मोठा असता, पहिल्यांदा मला लिमिटिंग काढायला पाहिजे ना. इथं हो सर. टेन्शन पण होरिझॉन्टल आहे, त्यामुळे हो, सर. त्याच्यामध्ये काय त्याची इफेक्ट नाही. डायरेक्टली मी म्यू लिहू शकतो ना इथं. किती येईल हो मग? सर. हो सर. 0.2 20 न्यूटन येतं का रे? 20. हो सर. मी लावलेला सर. फोर्स काय आहे? हो, सर. कमी आहे 20 न्यूटन पेक्षा. 10 न्यूटन. हो हो सर. सर. ह्याचा अर्थ ह्या बॉडीमध्ये टेंडन्सीच नाहीये मूव्ह करण्याची, कळतंय का? आणि जर ते मूव्ह हो, करायचा सर. प्रयत्नच हो, करत सर. नसेल तर सर. ह्याच्यामध्ये स्ट्रेचच येणार नाही. याचा अर्थ टेन्शन किती असणार? 0. लक्षात आले सगळ्यांना? 0. हो हो हो, सर. मला सर. सांगा, इथं जर फोर्स 40 न्यूटन लावला तर टेन्शन किती असेल? किती लावला? 40. 20. कट करतो आणि इथं लिहितो 40 न्यूटन. तर हे आन्सर किती होईल सांगा भाऊ? सर 20 ना? ओके, हो सर. किचकट आहेत आन्सर. हो सर. हे आर्ग्युमेंट होऊ शकतं, त्याच्यावर मोठ्या मोठ्या भांडणं होऊ शकतात, लढाया. ठीक आहे, कारण असं कधी कधी होऊ शकतं की तुम्ही त्याला पुढं खेळताना बॉक्सच वर उचलू शकतो अख्खाच्या अख्खा. ठीक आहे, असं पण आहे. पण ठीक आहे, आपण ती केस निग्लेक्ट करूया. तुम्ही दोरी पण तुटू 40 शकते. अप्लाय केलाय ना इथं. हो, एंड सर. रिझल्ट काय आहे? हो, एंड सर. रिझल्ट बॉडी कशात आहे? मोशन. मोशन मध्ये कशी येईल बे? तर नाही Equilibrium. ते इक्विलिब्रियम. हा, कशात आहे? रेस्ट मध्ये आहे ना बॉडी. हो सर. हो सर. किती जरी लावला फोर्स, आता दोरी तुटायच्या अगोदर कशात असणार आहे बॉडी? रेस्ट मध्ये असणार ना. रेस्ट. हो सर. आणि तुम्ही जो फोर्स अप्लाय केला तो लिमिटिंग पेक्षा मोठा पण आहे, बरोबर का? हो हो सर. सर. कसं? हो सर. काय वाटतंय तुम्हाला? चला चर्चा करू याच्यावर. काय वाटतंय? सर एक तर दोरी नाही, तुटेल, नाही तुटत तर नाहीये, इक्विलिब्रियम. तुटत नाहीये. तुटत नाही जर ते टेन्शन येईल की नाही याच्यामध्ये? 0 तर नसणार आहे. हो. हो सर. आता फ्रिक्शन कुठलं लागेल इथं लागलं तर? स्टॅटिकच लागणार. का लिमिटिंग लागेल? प्रॅक्टिकल. कायनेटिक लागेल? कुठलं लागेल याच्यावर? स्टॅटिकच लागणार. जर एफबीडी काढली समजा मी, हो सर. एफबीडी काढली तर इकडे किती लावतोय मी? 40 न्यूटनचा फोर्स लावतोय. इथं फ्रिक्शन असणार, बरोबर का? आणि इकडे काय असणार? टेन्शन असणार, बरोबर का? हो सर. हो हो सर. सर. याला सर मग टेन्शन प्लस फ्रिक्शन इज इक्वल्स टू 40. इक्वल्स टू 40. हो सर. ऍक्च्युली हो सर. इनडिटर्मिनेट केस म्हणू शकता तुम्ही याला. थोडंसं किचकट आहे. यात केसेस जरा अजून ऍड करायला पाहिजे, रिडंडन्सी येईल नाही तर याची. मला असं कुठं क्वेश्चन सापडला तर तुम्हाला पाठवतो मी, चालेल? पण माझ्या हो सर. केसमध्ये दोरी जर नसती समजा ही, तर ह्याच्यावर कायनेटिकल असतं, बरोबर का? हो. पण हो, सर. एवढं तरी कळतंय का सगळ्यांना? 40 इज इक्वल टू टी प्लस एफ. हो हो सर. हो सर. सर. आणि कायनेटिक तर लागणार नाही, त्यामुळे हे लागेल ते स्टॅटिक असेल किंवा लिमिटिंग असेल, कळतंय का? मग तिथं हो, सर. वर्कआउट करून हो, सर. classes घेऊन वर्कआउट करून बघायला पाहिजे. लिमिटिंग टाकून मी राहिलेलं टेन्शन घेणार वगैरे. समजते? थोडं 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 किचकट आहे थोडंसं. पण अगोदरचं टेन्शन 0 होतं, समजलं का सगळ्यांना?
हो सर. हो हो सर सर. कळालं. विचारण्यामागचं कारण हो काय सर, होतं? कळालं. तर हेच होतं की काय ग्राउंड अपोज करते त्याला, टेन्शन नंतर येणार आहे पिक्चर मध्ये, बरोबर का? हो हो सर. सर. हो सर. त्यानंतर हो सर. मला सांगा अँगल ऑफ रिपोज आठवते का सगळ्यांना? हो हो सर. सर. अँगल ऑफ रिपोज मला सांगा, एक इन्क्लाइन प्लेन आहे, तो जो अँगल आहे तो आहे, अरे यार, 30 डिग्री. ठीक आहे, आणि इथे एक ब्लॉक आहे समजा असं, त्याचं मास आहे 1 kg, आणि इथला स्टॅटिक फ्रिक्शनचा जो कोइफिशियंट आहे इट इज लेट्स से 0.5. मला सांगा स्लाइड होईल का नाही? नाही सर. नाही सर. सर थांबणार तिथेच. सांगा सांगा सांगा. चेक कसं करायचं ते बोललो होतो मी तुम्हाला. हो सर. खाली खेचणारा फोर्स कोण असतो रे? mg sin theta. आणि वर अपोज कोण करतो? MG sin theta. नाही, फ्रिक्शन. हो सर. अपोज करतो सर. मॅक्झिमम म्यू एन. हो सर. नॉर्मल रिएक्शन कोणाला सर. बॅलन्स सर. करते? mg mg cos cos theta. म्हणजे मी बेसिकली MG एकदमच cos डेप्थ theta. मध्ये जायचं म्हटलं तर खाली खेचणारा फोर्स कोण आहे? mg sin theta की नाही? mg sin theta. हो हो सर. सर. हो सर. अपोज करणारा फोर्स लिमिटिंग फ्रिक्शन Friction. mg cos theta. मध्ये म्हणतो मी, किती असणार? हो सर. मी mg cos theta असेल की नाही? हो सर. हो हो सर. सर. तुमचं लिमिटिंग म्हणजे स्लाइड कधी होणार? ज्यावेळी mg sin theta हा ग्रेटर असेल मी mg cos theta पेक्षा, बरोबर का? हो सर. हो सर. mg हो mg सर. कॅन्सल झालं हो तर सर. तुम्ही sin theta cos theta ला जर इकडे आणला तर tan theta बनेल की नाही? sin theta upon cos theta. tan theta. हो सर. सर. tan theta सर. कोणापेक्षा मोठा पाहिजे? म्यू पेक्षा मोठा पाहिजे की नाही? हो हो सर. सर. कंडिशन जे ठरवते स्लाइड होईल का नाही. मग थीटा 30 डिग्री आहे, tan 30 किती असतो रे? 1/√3. 1/√3. 1/√3. किती असतो? 1.7. 1.7. 0.6. 0.6. आणि म्यू किती आहे? 0.5. 0.5. काय होणार? स्लाइड होणार. स्लाइड स्लाइड होणार. होणार. स्लाइड. तुम्ही कसं सांगितलंय? अंदाजानं सांगितलं काय? का sin 30 घेऊन काढला याला? सर काढलं. सर परत सर message ते करा. फ्रिक्शनला म्यू mg घेतलं. हा पाप आहे ते. सर चुकून. हा अथर्व तू काय म्हणत होता? सर मी साइन घेऊन काढलं पहिला चुकून, मग नंतर 10 घेऊन पाठवलं तुम्हाला. ओके. ह्याच्यामध्ये ना तुम्ही जर HCV करत असाल तर त्याच्यामध्ये ना ऑब्जेक्टिव्ह 2 मध्ये ह्याच्यावर छान क्वेश्चन आहेत इन्क्लाइन प्लेनच्या कन्सेप्टवर. कुठं तर सापडतात का बघा तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह 1 मध्ये का 2 मध्ये आहेत. ह्या अँगल्स आणि ह्याच्यावरचेच क्वेश्चन आहेत. ठीक आहे. जसं जसं अँगल वाढेल sin थीटा वाढतो आणि cos थीटा कमी होतो ना. हो सर. कन्सेप्टवर मला एक्झॅक्टली क्वेश्चन आठवे नव्हतो, पण तुम्हाला सापडेल. मला पोराने विचारलं होतं 11वीच्या एका. ठीक आहे. हे जमेल का रे तुम्हाला खरंच? हो सर. हो सर. हो सर. हो सर. तर मला सांगा, तर मी अजून एक छोटासा क्वेश्चन तुम्हाला विचारला. आता हा ऍडव्हान्सला पडला होता मला. नको तेवढा नको. ती केस पण मला आठवेना. खूप मोठा क्वेश्चन होतो, लांब असा. त्यामुळे केस जर एखादी सांगायची चुकली मला तर तो क्वेश्चन चुकेल. समजा इथं काहीतरी थीटा आहे काय? सर Fचं वगैरे होतं का ते? नाही नाही, 2 ब्लॉक एकामेकाला चिटकून होते आणि कोएफिशियंट फ्रिक्शन दिले होते. ठीक आहे, वेगळा होता तो. सर आहे तो क्वेश्चन, कन्सिडर द सिच्युएशन वगैरे तेच क्वेश्चन ना? असेल, मला आता आठवेना एक्झॅक्टली. ठीक आहे. एक सांगा रे मला. हे बघा, इथे एक ब्लॉक आहे M. हा जो अँगल आहे तो लेट्स से 30 डिग्री अँगल आहे, आणि इथला जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे तो लेट्स से किती आहे? 0.5 आहे अगेन. ठीक आहे. आता स्लाइड होणार आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. तर किती ऍक्सेलरेशन स्लाइड होईल सांगायचं मला.
लॉजिक लावून करा. लॉजिक चांगलं नसतील, नुसतेच फॉर्म्युले वगैरे रटले असतील, कधी कधी चुकणार आहेत क्वेश्चन बरं का रे. असं जर क्वेश्चन आला कुठं तर पहिल्यांदा चेक करायला ऑप्शन मध्ये 0 आहे का. पण कधी कधी स्लाइड पण होऊ शकत नाही, तर ते चेक करायला वरच्या लॉजिकनं. आणि जर होतच असेल मग तो फॉर्म्युला वापरा, जर तुम्हाला पाठ असेल तर. नसेल तर लॉजिकली करू शकता याला तुम्ही. तुम्हाला आठवतंय का रे फॉर्म्युला? हो सर. जी इंटू साइन थिटा मायनस म्यू बी कॉस थिटा. म्यू कॉस थिटा, करेक्ट. प्रत्येक वेळी फॉर्म्युलानंच पाठ करायला पाहिजे असं काही नाही. मी एम जी साइन थिटा मायनस म्यू एम जी कॉस थिटा अपॉन एम न सुद्धा करू शकते, तिथनं झालाय तो फॉर्म्युला. ठीक आहे. हे जर तुम्हाला कुठला पण फॉर्म्युला डिराईव्ह करायची ताकद असेल ना, यू कॅन क्रॅक ॲडव्हान्स. ठीक आहे. ऍक्सेलरेशन किती असतं रे? जी इंटू साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा असतं ना. हो सर. हो सर. कॉस थिटा. मग जी 10 घ्या. साइन 30 किती असतो? 2 पॉइंट समथिंग येते. 1/2. 0.5 बरोबर का. म्यू किती दिलाय? हो सर. 0.5. हो सर. आणि कॉस 30 किती असतं? 3/2. 0.85. रूट 3/2 ला 0.85 अप्रॉक्सिमेटली म्हणू शकतो का? हो हो सर. सर. सांगा याचा आन्सर. हे केलंय का तुम्ही? का डायरेक्टली काढला आन्सर? कसं काढलं याचा आन्सर? केलंय सर. बाकीच्यांनी काय केलं माहित नाही मला. काही तुम्ही एमजी साइन थिटा केलं ना डायरेक्टली, एमजी साइन थिटा. अरे फ्रिक्शन नाही, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. अरे रटू पोपटांनो, डायरेक्टली एवढं येऊन काढलं का आन्सर? नाही 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 नाही, नाही सर. हे असा उपयोग नाही बे फाउंडेशनचा. मग 11वी जाऊन हेच करणार आहे तुम्ही? तर 0.75 येतं. हो सर. हो सर. किती येतं ते? 0.5 इंटू, 0.7. तुम्हाला माहिती आहे का 0.5 ना कशाला पण मल्टिप्लाय केलं की त्याचा हाफ असतो तो डायरेक्टली. हो सर. किंवा तुम्ही हो, अजून सर. इझी करू शकता. 0.42. 10 0.5 ला बाहेर घ्या आणि आत काय राहिलं? 1 मायनस 0.85 राहिलं ना. हो सर. 10 इंटू 0.5 आणि आत 1 मायनस 0.85 म्हणजे 0.15 राहील ना. हो सर. 15/75. हो सर. दिस आन्सर विल बी 0.75 मीटर पर सेकंड. 0.7. हो. हो सर. हो सर. हो सर. मला कळेना तुम्ही कसं ट्राय केलं. बरं ठीक आहे, फॉर्म्युला नसेल आठवत तर लॉजिक तर लावू शकता की नाही. एमजी साइन थिटा मायनस म्यू एमजी कॉस थिटा F1 मायनस F2 हो सर. अपॉन एम असंच काढतो ना ऍक्सेलरेशन कशाचं पण. हो फॉर्म्युला सर. पाठ हो करायचं सर. तर फाउंडेशनला नका बसू. तिथं 11वी जाऊन कराल तुम्ही, टेन्शन नका घेऊ त्याचं. फॉर्म्युला पाठ करा तुम्ही, पण त्याच्या मागचं लॉजिक पण माहित पाहिजे बे, कधी कुठला घ्यायचा फॉर्म्युला तो. काय ठीक आहे, विचारू का अजून एक? हो सर. हो सर. हा सर. आता मला एक सांगा, एक ब्लॉक आहे समजा, तो एका, नको तुम्हाला रिलेटिव्ह शिकवलेलं नाही ना, ठीक आहे, हा रेग्युलरच घेतो प्रश्न. ठीक आहे. x इज इक्वल टू 2 मीटरवर मी त्याला पहिल्यांदा बघितलं. ॲट दॅट मोमेंट इट वॉज मुव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड. ठीक आहे. ह्याचा जो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो आहे 0.4 आणि कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आहे तो आहे 0.3. ठीक आहे. तर हा कुठल्या पोझिशनला जाऊन थांबेल? क्वेश्चन कळलाय का माझा? हो सर. हो हो सर. सर. इथं तो जाऊन स्टॉप होणार आहे समजा. स्टॉप होणार का नाही होणार सांगा भाऊ? का होणार होणार सर. आहे स्टॉप? कारण सर फ्रिक्शन अपोज कर. ग्राउंडचं हो हो सर. सर. फ्रिक्शन कुठल्या दिशेला लागतंय? माग. मागे. ग्राउंडवर कुठल्या दिशेला लागतंय?
तर ग्राउंडवर पुढे हे लागते. कळतंय का पुढे सगळ्यांना? ऍक्शन block. रिएक्शन असतात या. हो सर. हो हा सर सर. पण ग्राउंडची गरज आहे का आपल्याला या केसमध्ये? नाही नाही ना. सर. त्यामुळे आपण नाही. फक्त ह्या फ्रिक्शनला घेतोय. कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर ठेवायची. ठीक आहे, बघा काय ते सांगा. हो. नीरव आलो नाहीस तू? मास कशाला लागतंय तुला? कायनॅमेटिक्सचा क्वेश्चन आहे तो प्युअरली. पार्थ हे छोटे छोटे क्वेश्चन जमतात ना रे? निहारिका तू आहेस का लेक्चर मध्ये? हो क्वेश्चन कळलाय का रे तुम्हाला? हो सर. गाडी निघाली 20 मीटर पर सेकंड ना, तिला थांबवायचं. ती कुठं जाऊन थांबेल ती? फ्रिक्शन वगैरे सगळं दिलंय. राईट. युगंधर कळलंय तुला? हो सर थोडा वेळ लागेल. एवढ्या लांब येतो तू? ठीक आहे, अजून जरा लांब दाखव. सिद्धांनी चेक कर एकदा आन्सर. ओके सर. ह्यातली कुठली व्हॅल्यू वापराल रे? म्यूएस का म्यूके? म्यूके. ओके. ऑलरेडी स्लाइड करते ना. हो सर. सर. आणि हा कुठला डिस्टन्स आहे रे? मला जो काढायचा इथं कुठला डिस्टन्स म्हणूया? स्टॉपिंग डिस्टन्स. स्टॉपिंग डिस्टन्स. स्टॉपिंग डिस्टन्स. हो सर. हो सर. फॉर्म्युला काय असतो? हो सर. टू स्क्वेअर बाय टू स्क्वेअर बाय 2. यू स्क्वेअर बाय 2a. आता ह्यात कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला? यू माहिती आहे की नाही किती आहे? 20. हो सर. हो. हो मला काय सर. काढायचं आहे? ऍक्सेलरेशन का रिटार्डेशन? रिटार्डेशन. रिटार्डेशन. कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना? बाकी ते नंतर काय त्याचा उपयोग नाहीये. हो सर. रिटार्डेशन असते माहिती आहे ना सगळ्यांना? हो हो सर. सर. हो सर. रिटार्डेशन कुणामुळे आलंय रे ह्या सर. केसमध्ये? फ्रिक्शन. फ्रिक्शन. ना. हो अजून सर. कुठला फोर्स आहे का जो हो. हॉरिझॉन्टली अफेक्ट करतोय स्पीडला? नाही सर. नाही. समजलंय सगळ्यांना? हो सर. फ्रिक्शन काढायला म्यूजी वापरू शकतो ना? फ्रिक्शनल रिटार्डेशन म्यूजी वापरू हे शकतो ना? तुमचं फ्रिक्शनल फोर्स आहे ना, रिटार्डिंग फोर्स. समजतंय का? हो सर. हो सर. रिटार्डिंग फोर्स. मग रिटार्डेशन किती येणार रे? ह्या फोर्सला एम न डिवाइड कराल ना, म्हणजे किती येणार ते? म्यूके. हो. तुम्हाला कळलंय का हे? हो हो सर. सर. तर नेक्स्ट हो, टाइम सर. डायरेक्टली फॉर्म्युला वापराल. x इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2 म्यू जी. इथं म्यू कुठला असलं पाहिजे? कायनेटिक. जमेल तुम्हाला हे? कायनेट. हो सर. हो सर. सांगा भाऊ किती हो. येतं? 400 अपॉन
2 इंटू 0.3 इंटू 10 म्हणजे 20/. 3. नाही हे, हा सिद्धाने तू इथं चुकली ते का ग 0.3च्या ह्याच्यात. हो सर. वाटलं मला, मी आता चुकणार होतो तिथं म्हणून मला लक्षात आलं. ठीक आहे, किती आहे तर याचा आन्सर 66.6 कळाला आता फरक. हो सर. 66.6. नाही सर. नाही आहेत? सर 66. हे आधीचे दोन. हा ते घेऊया की, पण ह्याचा आन्सर किती येतं 66.6 मीटर येतं का? हो सर. हो सर. पण हे हो, आपल्या सर. क्वेश्चनचा आन्सर आहे हो का? सर. नाही. तुम्ही नाही. तयार करायला पाहिजे ना. नाही सर. किती होणार ते? हो, सर. 68.6 मीटर. जमतील असले क्वेश्चन सगळ्यांना? हो सर. हो हो. सर. तुमच्या हो, सर. टेस्ट मुद्दामून मी त्यासाठी मोठ्या ठेवल्यात, म्हणजे एका क्वेश्चनला जास्त वेळ, कारण गडबडीत कधी कधी तुमच्याकडून चुका होणार आहेत. मी ॲक्च्युली माझे एक फ्रेंड आहेत कोटाचे, त्यांच्याशी मी डिस्कस केलं की सर टेस्ट कशा ठेवायच्या फाउंडेशनसाठी. तर त्यांनी मला गाईड केलं की ते म्हटले की सर टाईम बाउंड जर त्यांना वर्षभर घेतले असतील तर कन्सेप्च्युअलमध्ये जाऊन म्हटले, त्यासाठी म्हटलं एक ट्राय घेऊन बघूया आपण, तुम्हाला प्रॉपर वेळ देऊया, पूर्ण चान्स देऊया थिंकिंगचा, आणि त्यानंतर बघूया तुम्ही कसं रिॲक्ट करताय. चालेल ना? हो सर. हा सर. बघूया त्याच्यामध्ये कसे रिझल्ट येतात, काय येतात. आणि जास्त काय नाही, 60 मार्क्सची टेस्ट आहे ना तुमची, 30च्या आसपास गेला तरी भरपूर आहे माझ्यासाठी. तुम्ही कळतंय का? ओके, हो, सर. ही टेस्ट ॲडव्हान्स लेवलची आहे, म्हणजे ॲडव्हान्स पॅटर्नची. ठीक आहे, आणि ॲडव्हान्सला तसले क्वेश्चन पडत नाहीत. ॲडव्हान्सला त्याच्यापेक्षा डेंजर, वन कन्सिडरिंग युअर प्रिपरेशन अँड एज, दिस पेपर विल बी ऑफ ॲडव्हान्स लेवल. कळते, त्यामुळे मी म्हटलं. आणि तुम्हाला माहिती आहे ना IIT मध्ये जाण्यासाठी 30% सुद्धा NF आहेत. ओके, हो, सर. 60चं 30% किती होतं सांगा? 18. ठीक आहे, 20 हो, 20 मार्क पकडू आपण. चालेल, हो, IIT गेला असं समजू आपण ह्या टेस्टला जर पडले बरोबर. चालेल का? हो सर. हो. पण भरपूर हो, सर. चॅप्टर आहे, तुम्हाला थोडे चॅप्टर झालेत. IIT मध्ये किती असतात चॅप्टर? जवळपास 20च्या जवळ चॅप्टर असतात, 2 पेपर असतात तिथं. ओके, 3-3 तासाचे. ठीक आहे, चालेल. हे कळलं सगळ्यांना हा प्रॉब्लेम? हो सर. हो सर कळालं. हो सर. हो सर. अजून एक विचारू? हो सर. हो सर. करा विचार, सोचो. आता हे मिक्स्ड असणार आहेत बरं का रे, याची कुठल्या चॅप्टरची रिव्हिजन झाली नाही झाली आय डोंट नो, पण तुम्हाला शिकवला तो चॅप्टर, त्यामुळे जस्ट ट्राय टू डू इट. ठीक आहे, इथे एक ब्लॉक आहे समजा असा, याचा मासा M, आणि दिस इज 60 डिग्री. ओके, and this is एक मिनिट, किती घ्या, 10 मीटर घ्या. असं ठीक आहे. इथनं ब्लॉक मी रिलीज केला, हा खाली येईल का नाही? हो सर. हो, सर. हो, सर. खाली येणार. ठीक आहे, अँड दिस इज फ्रिक्शनलेस. हा जो सरफेस आहे इथला तो कसा आहे? फ्रिक्शनलेस आहे, स्मूथ आहे तो. कळतंय सगळ्यांना? हो हो सर. सर. इकडून जेव्हा खाली येईल त्यावेळी दुसरीकडे कुठे एनर्जी जाणार नाही त्याची फ्रिक्शन मध्ये वगैरे. समजतंय का? हो हा सर. ब्लॉक समजा खाली सरकला असा, इथं तळातळाने पूर्ण असा आडवा निघाला पुढं समजा असा, टर्न घेताना वगैरे काही एनर्जी लॉस झालेली नाही, काही झालेलं नाही. समजते का सगळ्यांना? इमेजिन होतंय का? हो सर. आणि हो सर, त्या कळालं. पॉइंटला जाऊन तो थांबला. कळालं. इथं जाऊन काय झालं? तो स्टॉप झाला. का झाला स्टॉप ते पण सांगतो तुम्हाला. कारण दिस इज फ्रिक्शन, दिस इज रफ. समजतंय का? आणि याचा म्यू आहे 0.5. हो सर. याचा म्यू किती आहे? 0.5. सो फाइंड दिस डिस्टन्स x. नुसतं ट्राय करायचे, राहू दे सुटायचा हा क्वेश्चन. तुम्हाला जे काय माहिती आहे डोकं लावून आन्सर काढायचं, जसं काय लॉजिक लावू शकताय बघा.
एक काम करा, हे 10 मीटर नको 20 मीटर घ्या. काय सोडवलंय? नाही सर. नाही सर. 20 घ्या. आणि मीटिंग एंड झाली की रिलॉग इन करा. ठीक आहे. ओके. किती आलं तुझं? करेक्ट. बेसिक होता, पण थिंकिंग पाहिजे होतं त्यासाठी. अर्जुन, तो स्मूथ आहे बरं का सरफेस, याची लेंथ मॅटर नाही करणार. चेक कर व्यवस्थित. ओके सर. पोरांनो, मला फक्त प्रोसेस सांगितलं का कोणी, कसं कसं होणार आहे, त्याचं काय काय होणार आहे, त्याला रिलीज केल्यापासून थांबवपर्यंत काय काय होणार आहे. कॅल्क्युलेशन नको आहेत मला, फक्त असं सांगा काय काय होतंय त्यासोबत. सर तो खाली येणार एमजी साइन थिटामुळे. ओके, बघा, हा ए पॉइंट आहे, इथं तो बी पॉइंट लिहिणार, त्यानंतर सी पॉइंट लिहून थांबणार, बरोबर का? हो सर. हो सर. पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये. हा, पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होणार? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक. अजून Kinetic कशात energy. होईल का? अजून कशात होईल का कन्वर्ट? सर फ्रिक्शन मध्ये लॉस होईल. का होईल? सर कारण ती सरफेस रफ आहे. मी ए टू पुढची. बी बद्दल विचारतोय. नाही होणार सर, मग दुसरं कुठलं असं. नाही होणार सर. नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा क्लिक झालं पाहिजे तुम्हाला. जर तो रफ असता तर मात्र मला किचकट करावं लागलं असतं. आता तो स्मूथ आहे, त्यामुळे मला डायरेक्टली बघून कळतंय पोटेन्शियल एनर्जी पूर्णच्या पूर्ण कशात कन्वर्ट होणार आहे. कायनेटिक Kinetic. अरे आले का? हो सर. हो सर. पोटेन्शियल, हा हे समज ना, ए टू बी मध्ये पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली कन्वर्ट इनटू कायनेटिक. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला सांगा पटकन ग्रॅव्हिटेशनच्या. MGH. MGH. आणि त्या कायनेटिक एनर्जीचा मला सांगा, एच किती घेणार इथं? 10. 10 घेणार का ही लेंथ घेणार? ए बी नाही सर, 10. काय घेणार तुम्ही? विच लेंथ? सर 10 कसं? 20 सर. सॉरी, 20 घेणार का 20? एक्स घेणार? sir. 20 घेणार का एक्स घेणार? 20. तर 20. कुठली घेणार? 20. कारण ग्रॅव्हिटीच्या दिशेला तीच लागते ना. अरे कळले का? हो सर. हो सर. ठीक आहे, तुम्हाला मी खूप डीपली नेलेलं नाही वर्क फाउंडेशन, तर पोरं कन्फ्युज होतात बरं का इथं. ही जर रफ असतं का नाही, इफ दिस वर रफ, मग तुमचे प्राण उडाले असते. तुम्हाला या हाईटचा काही उपयोग नसतो, तुम्हाला हेच करावं लागतं ते. समजतंय? कारण फ्रिक्शन व्हर्टिकल लागतं का रे, अलॉंग द सरफेस लागतं ना. हो सर. हो सर. थिंकिंग होते का डोक्यात तयार? हो सर. हो सर. ओके, त्यामुळे ते क्लिअर असू दे. आता सोपा क्वेश्चन विचारला तुम्हाला मी, स्मूथ. हा, मग इथं काय होणार रे? आता एम ला एम कॅन्सल होतं,
ओके. हो. आणि 2 इकडे जाणार. व्हेलॉसिटीची डायरेक्ट फॉर्म्युला मिळू शकतो ना आपल्याला √2gh. हो हो 20 सर. हो सर. मग इथं पुट करून सांगा मला आन्सर काय येतं. 20 V is equal to 20. 20. 20 मीटर पर सेकंड येतं का? 20. हो सर. आता जेव्हा हा हो, ब्लॉक सर. इथं आला असेल त्यावेळी त्याचा स्पीड किती आहे? 20 20 मीटर मीटर. पर सेकंड. 20 मीटर पर सेकंड. हा जो डिस्टन्स आहे तो कसला डिस्टन्स आहे? Stopping टॉप distance. डिस्टन्स. आपल्याला म्यू दिला की नाही? हो हो सर. सर. आणि हो, सर. हाईट खाली जाणार आहे का ते काय? नाही. 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 नाही सर. त्यामुळे सोपा क्वेश्चन आहे की नाही आता तो? हो हो सर. हो. स्टॉपिंग हो, डिस्टन्स सर. इज इक्वल टू u² बाय 2μg. काय केलंय कळतंय मी? हो सर. हो सर. द हो, रिटार्डेशन सर. ड्यू टू फ्रिक्शन. हवा असेल तर लिहून घ्या कुठलं तरी, विसरला असाल तर. रिटार्डेशन ड्यू टू फ्रिक्शन. ठीक आहे. मग हे किती येणार सांगा? 20चं मगासारखं होतं. नाही मगासारखं नाही होणार. 400 डिवायडेड बाय म्यू किती आहे? 0.5 इंटू 10. 5 म्हणजे हे डिवाइड बाय 10. 40 मीटर येतं का रे? हो सर 40 येत आहे. हो सर. 40 हो सर. हो सर. त्याला कॅल्क्युलेशन वगैरे जास्त. हाच क्वेश्चन मी टफ कसा बनवला असता? ही लेंथ दिली असते आणि अँगल दिला असता, किंवा दोन्ही सरफेस रफ बनवले असते. असे भरपूर केसेस. मला सध्या इम्पॉर्टंट काय तुमचं थिंकिंग. शर्विल आहेस का तू? गेलं बघा ते कुठं तर. सर माझं फक्त वेलॉसिटी आलेलं. ओके. आणि हा जर सरफेस तिरका असता तर काय केलं असतं रे तुम्ही? अजून तिरका असता समजा असा. ऍडव्हान्सला वेगळा आहे. तो असा होता, पुलीचा होता. ठीक आहे, राहू दे. तिथं स्टॉप नसतं झालं, कळतंय? स्टॉप झालं पण असतं, पण एनर्जी कन्झर्वेशन करावं लागलं असतं. ती जरा हायर कन्सेप्ट आहे. नेक्स्ट इयर वगैरे बघूया आपण वर्क एनर्जी थेरम. तर तिथं पण mg sin θ वापरायला लागेल ना? हा, तिथं ऍक्सेलरेशनची ती व्हॅल्यू वापरावी लागते, g sin θ मायनस म्यू. कळतंय का? हो सर. ओके. हो सर. हे समजते तुम्हाला क्वेश्चन? खरं सांगा. हो हो सर. सर. ओके. हा सर. अजून एक जर मी आता अजून कुठली टाईप बघितली होती रे आपण फ्रिक्शनच्या ह्याच्यात? सगळं होतंय रिव्हिजन. तर ते ब्लॉक ऑन ब्लॉक वाले. ब्लॉक ऑन ब्लॉक किचकट आहे. ठीक आहे. म्हणजे मी ऑफलाईन मध्ये शिकवल्यावर तुम्हाला कळेल असं माझा फील, म्हणजे मला वाटतंय पर्सनल. कारण मी जेव्हा ऑनलाईन शिकवायचा प्रयत्न केला की नाही ब्लॉक ऑन ब्लॉक, किचकट आहे ते. रॅदर मला शिकवता येत नसेल ते ऑनलाईन, आय डोंट नो. पण किचकट आहे, कारण तुम्हाला एकाच वेळी भरपूर अझम्पशन करावं लागतं तिथं. त्यामुळे सध्या ब्लॉक ऑन ब्लॉक थांबूया आपण. आणि ब्लॉक ऑन ब्लॉकचे भरपूर क्वेश्चन पडलेत असं पण नाही. डोंट वरी अबाउट इट. कळतंय का? हो सर. हो सर. आणि सोपं आहे. तुम्हाला हे ते म्हटलं ते पण येऊन जाईल. फक्त त्यात 2 अझम्पशन करावे लागतात आणि त्यानुसार चेक करावं लागतं. आपण कधी कधी करतो माहिती आहे का रे, राईटला मूव्ह होईल, निगेटिव्ह आलं की लेफ्टला होतंय असं म्हणतोय बघा आपण. हो सर. हो हो सर. सर. मग तशाच टाईपचं असतं ते. ब्लॉक ऑन ब्लॉक मध्ये काय आहे, मी काय सांगतोय तेवढं कळतंय का फक्त मला सांगा. एका ब्लॉकवर अजून एक ब्लॉक आहे समजा असा, आणि मी या खालच्या ब्लॉकला फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. आता हा जो सरफेस आहे तो पण आणि हा पण दोन्ही पण रफ आहेत, समजतंय का? हो सर. हो आता सर. मी याला जर खूप जोरात ओढलं तर वरचा ब्लॉक मागे सटकू शकतो का नाही? हो सर. हो सर. मग त्यांनी विचारलंय कधी स्लाइड होईल तो. मग अज्युम करायचं की हे सगळे दोघं समान पुढे जात आहेत कॉमन सिस्टमनं. त्यानंतर तेच ऍक्सेलरेशन वापरून HFBD करून इक्वेशन सोडवायचे. जर त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन असं काहीतरी वेगळं आलं किंवा फ्रिक्शन लिमिटिंग पेक्षा जास्त यायला लागलं तर समजायचं की तो स्लाइड होतोय किंवा नाही होत आहे. ते असे अजम्पशन वगैरे करावे लागतात आणि ते तुम्हाला एवढा फील येणार नाही त्या कन्सेप्टचा. ठीक आहे. त्यामुळे ते मी स्किप करतोय. सध्या बेसिक कन्सेप्ट कळतात ना सगळ्यांना? हो हो सर. सर. ओके. हो सर. अजून एक पॅराबोलाचे इक्वेशन सांगा रे. Y is equal to x square. आठवतंय बेसिक इक्वेशन y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हो सर. ठीक आहे, राहू दे आठवायचे. काय ते हो सर. तुम्हाला मॅथ्स मध्ये कोनिक झाली की शिकाल तिथं तो. काही टेन्शन नाही, एवढा काही टफ नाही आहे तो क्वेश्चन. हा, काय बरं फ्रिक्शन मध्ये अजून एक विचारू क्वेश्चन छोटासा. हो सर. क्वेश्चन घेऊनच रिव्हिजन करू, कारण शिकवायचं काय मला माहित नाही काय शिकवायचं होतं तुम्हाला. ठीक आहे. किंवा रिव्हिजन, कारण ह्याच कन्सेप्ट आपण क्वेश्चनच भरपूर घेतलेत ना रे. हो सर. ओके. हो सर. इथे एक अशी पुली आहे, इथे एक ब्लॉक आहे समजा असा. सोपा क्वेश्चन आहे, ट्राय करा. आणि इथे एक ब्लॉक आहे समजा असा.
आता ह्याचा मास पण एम आहे आणि नको, आणि ह्याचा मास समजा एक्स आहे. ठीक आहे, इथं हा म्यू दिला समजा तुम्हाला. ठीक आहे, फाइंड acceleration of the system. ठीक है, सेकंड क्वेश्चन, फाइंड maximum value of x so that system remains in equilibrium. System remains in equilibrium. आता तुम्ही हे आन्सर मला चॅट मध्ये पाठवू शकणार नाही बरं का रे, कारण ह्यात व्हॅल्यू नाही आहेत कशाच्या. समजतंय का? हो सर. हो सर. ओके, हे जे आन्सर येईल ते एक्सप्रेशन मध्ये येणार आहे. कळतंय? असे पण क्वेश्चन असतात. हे जर व्हॅल्यू दिले असते तरी पण तुम्ही आन्सर काढू शकला असता. फक्त तुम्हाला पुट काय करता येणार नाही. जसं ते करत जाल तसं तसं ते मोठे एक्सप्रेशन बनत जाणार आहे. ठीक आहे, ट्राय कराल का? हो सर. करा. हे सगळेजण जॉईन झालेत ना रे आपल्या ह्याला ग्रुपला, या एलिटच्या? हो सर. हो सर. ठीक आहे, ठीक. ओंकार आलास का? सर ऍक्सिलरेशन हो, sir. 10 into x minus mu m upon m. ओके ओके, नाही नाही, आन्सर तुमच्या वहीमध्ये असू दे, डोंट वरी. तर ट्राय करा. मुद्दामून न्यूमेरिकल नाही दिलं मी. ऍक्सेलरेशन होतंय ह्याचा अर्थ कुठलं फ्रिक्शन लागणार आहे? कायनेटिक. Kinetic. कायनेटिक मध्ये सुद्धा म्यूच वापरणार ना तुम्ही शेवटी. हो सर. हो. ओके, सर. मला सांगा, ह्या मास साठी इक्वेशन ऑफ मोशन कशी लिहिणार? याच्यामध्ये टेन्शन असेल की नाही टी? हो सर. हे सगळ्यांना जमते का खरंच, का हो विसरलाय? सर. हा सर. नाही सर. टी मायनस म्यू एम जी इज इक्वल टू एम ए, ही इक्वेशन 1 लिहिली का? हो सर, लिहिली. हो सर. हो सर. आणि ह्या माससाठी इक्वेशन काय लिहिणार? एक्स जी मायनस टी, बरोबर ना? एम जी मायनस टी, कळतंय का? हो सर. ए इज इक्वल टू एक्स ए, कळतंय का? हो सर. एम ए नाही, एक्स ए. X A. हो सर. सेकंड स्टेप काय शिकवली तुम्हाला बाळांनो मी? Addition करायचं. ऍड करायचं सर. दोघांची काय Add करायची? करायचं. ऍडिशन, कळतंय का? हो सर. आता हो, समजा sir. मला याच्या खाली लिहितो मी. कम्प्युटर आहे माझ्याकडे, तुमच्याकडे आमच्या वह्या आहेत. ठीक आहे, एका खाली एक ठेवलं समजा, दोन इक्वेशन मी. हा, ऍडिशन केल्यावर काय घडतं रे मॅजिक? टी कॅन्सल. कॅन्सल होतं. कॅन्सल होत आहे. मग एक्स जी मायनस म्यू एम जी, जी ला कॉमन काढलं समजा आपण, तर एक्स मायनस म्यू एम येतं का नाही? हो सर. हो सर. इक्वल टू Sir. एम प्लस एक्स इंटू ए. मला असं का वाटलं एक्स्ट्रा शिकवलं मी, तुम्हाला कळलं काय? हो सर. कळालं सर. किती येणार आहे? एक्स सर मायनस, 10 घेतली मी ऍक्सिलरेशन जी. हा ठीक आहे, एक्स मायनस म्यू एम अपॉन एक्स प्लस एम इंटू जी. असलंच काय आलंय का तुमचं आन्सर? हो सर, आले. हो सर. हा सर. नाही सर आन्सर. हो सर आलं. असलं बघून नाही, कोम्या जातात परीक्षेत, पण हे तुम्हाला जमू शकतं. इथं व्हॅल्यू दिली असतं तर काहीतरी केलं असतं तुम्ही. हे एक्सप्रेशन दिलं की पोरं टेन्शन घेतात. समजतंय का? हो सर. ओके. हो सर. तर दोन्हींसाठी तयार राहायचं. तुम्ही कुठला पण मेन्स ऍडव्हान्सचा पेपर बघितला तर त्यात काय सगळेच काय असे न्यूमेरिकल नाही दिसणार तुम्हाला, असे डेरिव्हेशन टाईप पण असणार आहेत. समजतंय? आणि बाळांनो तुम्हाला हो हे सर. करताय की नाही याचा भरपूर फायदा होणार आहे.
सगळ्यासाठीच, बोर्डासाठी, यासाठी तुम्हाला ते जाणवणार नाही, पण इनडायरेक्टली, कारण ऍक्च्युली तुम्ही डेरिव्हेशन करताय स्वतःच्या मनानं. समजतंय? हे स्टेप वाईज जे जातोय तुम्ही ते लक्षात येते सगळ्यांनी खरंच. हो सर. हो सर. हो सर. पुढे काय म्हणलंय? मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ एक्स सो दॅट सिस्टम रिमेन्स इन इक्विलिब्रियम. म्हणजे ऍक्सेलरेशन किती असणार आहे त्यावेळेला? 0. 0. झिरो. मग ऍक्सेलरेशन 0 कधी होऊ शकतं? ज्यावेळी ही व्हॅल्यू 0 येईल की नाही, हो. आणि ही व्हॅल्यू 0 होण्यासाठी दोन्ही इक्वल पाहिजेत ना एकमेकाच्या. अरे कळलंय का नाही? हो. हो सर. हो सर. मग एक्स शुड बी इक्वल टू म्यू. ओके, एक्स मायनस म्यू एम शुड बी इक्वल टू 0 so that acceleration would be 0. So x is equal to mu m. 100% clear आहे concept? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हेच तुम्ही लॉजिकली पण करू शकताय. जर सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये असेल समजा, तर इथं टेन्शन किती असेल रे? एक्स जी असेल की नाही? हो. हो सर. Acceleration होणारच नाही. तेच टेन्शन पण इथंच असेल एक्स जी, आणि ह्याला मॅक्झिमम किती हो. खेचणार आहे? म्यू एम जी ना. हो हो सर. सर. मग एक्स जी म्यू एम जी जे इक्वल असेल तर म्यू एम शुड बी इक्वल टू एक्स. हे लॉजिकनं सुद्धा करू शकता. जमतील तुम्हाला क्वेश्चन्स? हो हो सर. हो सर. सर. हा क्वेश्चन तुम्ही मेन्सला एक्सपेक्ट करू शकताय किंवा नीटला. तर ते नीटला मे बी हा सेकंड वाला पडेल, पण मेन्सला पहिला पडू शकतो. सर हा, सर एकदा लास्ट एकदा एक्सप्लेन करतो एक्स मायनस म्यू एम इज इक्वल टू 0 वाली. हे बघ त्यांनी काय म्हटलंय सेकंड याच्यामध्ये इक्विलिब्रियम मध्ये म्हटलं ना त्यांनी, हा. आणि इक्विलिब्रियम इज डिफाइंड फॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 0, इजंट इट? येस. ओके, मग इथं ऍक्सेलरेशन 0 कधी असणार? ही व्हॅल्यू 0 कधी बनेल? कुठल्या पण दोन गोष्टींची ऍडिशन 0 असू शकत नाही ना, मासेस आहेत ते. हो. हो दोन्ही सर. पण 0 असू शकत नाही. मग कोण इथं 0 असण्याचे चान्सेस आहेत? हीच व्हॅल्यू ना. वरची व्हॅल्यू एक्स म्हणून मायनस एक्स मायनस म्यू एमला 0 म्हणलं आणि एक्स इज इक्वल टू म्यू एम. एक्स इज इक्वल टू म्यू एम. हा. ओके, एक कळलंय का सगळ्यांना हे खरंच? हो हो सर. सर. एक थिंकिंग करताय फक्त सगळं. छोटी. म्हणजे हो सर. हाच क्वेश्चन मी समजा बदलून तुम्हाला असा विचारला असता, गेस, जस्ट इमॅजिन करा की हे सरफेस असे दिले असते समजा, आणि हा ब्लॉक इथं ठेवलाय असा, आणि हा ब्लॉक इथं ठेवलाय समजा. काय फरक आहे रे वरच्या आणि ह्या क्वेश्चन मध्ये? सर तो खालचा ब्लॉक कॉन्टॅक्ट मध्ये आहे. कॉन्टॅक्ट. कळते? तर तिकडे फ्रिक्शन ऍड होणार. तिथे पण हो सर. इथं पण म्यू आहे आणि इथं पण म्यू आहे, समजतंय का? हो सर. ओके, हा चला हा करा बघू. फाइंड द एक्सेलरेशन ऑफ द सिस्टम. मी आता बनवलं जस्ट बसल्या बसल्या, मला माहित नाही याचा आन्सर कसं येईल काय येईल. ट्राय करताय? हो हो सर. सर. हा सर. फाइंड द एक्सेलरेशन ऑफ द, दोन्ही मासेस सेम आहेत बरं का रे. हो सर. खरंच वरचा कळला ना क्वेश्चन तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. हो सर. समजून घ्या, सुटलेच पाहिजेत, टेस्टला चांगलेच भारी मार्क पडले पाहिजेत वगैरे, ह्या सगळ्या रिक्वायरमेंट 11वी-12वीच्या. आता एन्जॉय करायचं. कळतंय मी काय सांगतोय? हो सर. स्टडीला एन्जॉय करायचं. एन्जॉय नाही केला तर मग हे काही उपयोग नाही या सगळ्याचा. यशराज समजले का रे? ओंकार वरचं क्वेश्चन कळलंय का? हो सर कळालं. ओके, आज खुश असाल ना तुम्ही? खुश तो बहुत होगे तुम. परीक्षा बंद. हो सर. मला जमतोय का बघतो पहिला. पेन पेपर नाही लागत. हा टफ पण बनू शकतो बे,
लिमिटिंग आहे का नाही कुणाला माहित. पण ऍक्सेलरेशन म्हटल्यावर ठीक आहे, ऍक्सेलरेशन होते असं अज्युम करा. जर काय निगेटिव्ह आलं तर होत नाही म्हणायचं. स्टॅटिक फ्रिक्शन लागतं नाही, एवढं पण टफ नाही. अच्छा, अथर्व जस्ट इमॅजिन म्यूची व्हॅल्यू मी 0.6 दिली असते तर काय झालं असतं. आता तुझं आन्सर आलंय, थोडं जरा विचार करून सांग मला. युगंधरा बाळा ते एम एम कॅन्सल कर की, सगळीकडे एम एम कसं आलं रे. आले तुझं आन्सर. ओके सर. करायला पाहिजे का नको. हो सर. एफबीटी काढा, इक्वेशन ऑफ मोशन लिहा बाळांनो. सिम्पल. अझम्पशन रॉंग. समज ना मी काय म्हटलं. हो सर. ओके, हो. फक्त विचार करायचा. ठीक आहे. मग पहिले आपल्या हातात काय, ऍक्सेलरेशन आहे समजूनच करायचं. जर निगेटिव्ह आलं तर समजायचं हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे सगळ्या बाजूला. ओके. हो सर. दोघांच्या हे लिहा रे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ते वरच्या ब्लॉक्सना नावं लिहितो वाटलं तर मी, ए आणि बी. ए साठी इक्वेशन ऑफ मोशन काय ते सांगा. इकडे टेन्शन खेचेल ना, हो. तेच टेन्शन ह्याच्यात पण असेल. सो टी मायनस म्यू एम जी इज इक्वल टू एम ए. हे कळलं का सगळ्यांना. आले का इक्वेशन पहिली. हो सर. हो सर. हो. आणि बी साठी जर बघितलं तुम्ही, आता ह्याच्यामध्ये फ्रिक्शनचा आला पाहिजे एक फॅक्टर, कळतंय का. मगाशी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतं हे, आता आहे कॉन्टॅक्ट मध्ये. समजतंय का. हो सर. मग आता जर झाली तर खालीच होऊ शकते ना, याचं एकमेव हे आहे. असं होऊ शकतं हो. ना हो. ऍक्सेलरेशन, अजून कसं टेन्शन possible? मध्ये ऍड होणार सर. ओके. लक्षात आलं मी काय म्हणतोय. हो ह्याचा सर. दुसरी कुठली व्हॅल्यू पॉसिबल आहे का रे. फ्रिक्शन तिकडे घेऊन गेलं, जादू नाही. नाही का असली उलट. नाही. कळतंय का. मग हे एम जी मायनस टेन्शन वर लागणार आणि म्यू एम जी सुद्धा वर हो. लागेल का नाही. सर म्यू एम जी हो नाही सर. म्यू एन ना. अरे एक मिनिट, म्यू एन घ्यायला पाहिजे कारण सॉरी. अरे थांब 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 थांब. हा सर. अथर्व चुकलंय आपलं. कळलं का तुला त्यानं काय म्हटलं. हो सर. हो सर. नाही नाही, मला पण लक्षात नाही आलं. थँक्स थँक्स थँक्स. हे सगळ्यांना समजलं. हो सर. होऊ शकतं, हो चुकू सर. शकतंय, चुकू हो शकतं, सर. चुकू शकतं, हो. चुकू शकतं, चुकू शकतं. पण ते घासून जाईलच का रे त्याला. हा जरा तिरका पाहिजे मासा. आणि क्वेश्चन कदाचित चुकलाय हा. सर अज्युम करूया. नाही अजून एन घेणार कशाला तू. तिला इकडनं काहीतरी जरा तरी फोर्स लावला पाहिजे ना. नॉर्मल रिॲक्शन येणार कशी त्याची. त्याला जरा तरी तिरका असला पाहिजे हो किंवा सर. असा तरी फोर्स लावला पाहिजे. समजतंय मी काय म्हणतोय. हो. हो सर. लर्निंग पॉइंट म्हणूया आपण. लक्षात आलंय का सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. हो सर. असं होतंय. मी बनवलेले सगळेच क्वेश्चन आता बाकी वरचे आहेत करेक्ट, टेन्शन घेऊ नका उगाच. हाच फक्त जरा असं. ठीक आहे. पण ह्याच क्वेश्चनला असं म्हणू शकतात की असं काहीतरी तिरकं वगैरे म्हणून इथं जेवढा फ्रिक्शन फोर्स लागलाय तेवढाच इथं फ्रिक्शन फोर्स लागलाय समजा, असं म्हटलं असेल त्यांनी. स्टेटमेंट देतात कधी कधी मेन्सला वगैरे ऍडव्हान्सला. समजतंय मी काय म्हणतोय. हो सर. ओके. जर असं इकडनं फोर्स एक अप्लाय केलाय सच दॅट द फ्रिक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ द अबव ब्लॉक. ओके, अपर ब्लॉक. तर तुम्ही मग ते जे आन्सर आलं तुमचं येऊ शकते. पण इक्वेशन कशाला ह्याचे कळतंय का तुम्हाला. हो सर. हो हो सर. सर. ओके ठीक आहे. बर मला सांगा, एक बऱ्यापैकी वाटतंय का रे कन्सेप्च्युअल रिव्हिजन झाली फ्रिक्शनची. हो सर. हो सर. हो सर. ओके. आणि ठीक आहे. मॉड्यूल मध्ये काय डाऊट्स फ्रिक्शन मध्ये.
नाही सर. सर द क्वेश्चन आय हॅड सेंट ऑन युअर तो क्वेश्चन करूया. एक पार्थनं मला क्वेश्चन विचारलाय. लेक्चर संपलंय. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही थांबा, नसेल तर काही टेन्शन नाही. कायनॅमेटिक्सचा एक डाऊट आहे. ओके, यू कॅन लिव्ह, डोंट वरी. मला काय वाटेल वगैरे असलं काही मनात आणू नका. इफ यू वॉन्ट टू स्टे स्टे, अदरवाइज यू कॅन लिव्ह. एक मिनिट. तर तुला चॅटवर मला एक्सप्लेन करता येणार आहे, त्यामुळे मी म्हटलं लेक्चरमध्येच घेऊया. काय म्हटलंय बघा. HCV आहे का रे? पार्थ कुठला आहे? कशातला क्वेश्चन आहे? सर ते ह्याच्यातलं आहे. हो सर. ॲलन मधला आहे ना? हा सर. ओके. काय म्हटलंय? ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट 20 kmph अप्रोचेस अ प्लॅटफॉर्म. म्हणजे समजा अशी एक ट्रेन आहे, ती ट्रॅव्हल करते 20 kmph न. ओके, आणि इकडे समजा तो प्लॅटफॉर्म आहे. ओके, त्यानंतर म्हटलंय बर्ड इज सिटिंग ऑन द पोल ऑन दी प्लॅटफॉर्म. इथे एक पोल आहे समजा, त्याच्यावर एक बर्ड थांबलाय. ओके, हां. वेन द ट्रेन इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 किलोमीटर फ्रॉम द पोल. इथनं जेव्हा ती ट्रेन कितीवर होती? 2 किलोमीटरवर होती. ओके, इट अप्लाइज ब्रेक. ओके, हां. मग ब्रेक कसा मारणार आहे? इथे येऊन थांबण्याच्या हिशोबाने मारणार ना ते ब्रेक. हो सर. ओके, तर इथं ते स्टॉप. हो सर. म्हणजे हा 2 किलोमीटर कसला डिस्टन्स आहे? स्टॉपिंग डिस्टन्स आहे ना. हो सर. हो सर. ओके, मग ह्याच्यानुसार तुम्ही ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काढू शकता की नाही यातली? हो सर. हा सर. ओके, x इज इक्वल टू u²/2n. कळते का सगळ्यांना? हो हो सर. सर. ओके, मग बघूया त्याची गरज लागणार आहे का ते बघूया आपण पहिल्यांदा. पण एवढं तरी कळलं का शॉपिंग डिस्टन्स आहे, यू म्हणजे 20 kmph दिलाय वगैरे. युनिट्स कन्वर्ट हो सर. करायची गरज आहे नाहीये ते नंतर बघूया. ते कळलंय जरा जरा. हो सर. हो सर. पुढं काय म्हटलंय? जेव्हा त्यानं ब्रेक मारायला सुरू केलं, समजा इथं ब्रेक मारला t इज इक्वल टू 0 ला, त्यावेळी हा बर्ड ह्या ट्रेनकडे पळायला सुरू केला यानं. किती ना? 60 kmph न. ओके, मोठी लाईन आहे. ओके, आणि हा असा उडत उडत गेला. तो पण ट्रेन पुढे आली असेल ना, त्याला टच केलं ट्रेनला आणि परत मागे गेला. परत पोलला टच केलं, परत ट्रेनला टच केलं. असं असं करत जोपर्यंत ट्रेन थांबत नाही तोपर्यंत तो असा नाचत निघाला. कळतंय मी काय म्हणतोय? तर तो म्हणते याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. तुम्हाला म्हणजे क्वेश्चन समजलाय का पहिला? पार्थ तुला क्वेश्चन समजला का याने काय विचारलाय? हो सर. हो. ओके, आता ह्याला सर ते एक क्वेश्चन मार्क लिहिलं ते परत एकदा सांगता का? म्हणजे ते येलो कलरचं लाईन ड्रॉ केलंय ते. इथं ट्रेन आहे की नाही, आता इथं बर्ड आहे. ट्रेन 20 निघाली आहे, बर्ड 16 निघालाय. आता बर्ड ट्रेन कडे येताना ट्रेन पण पुढे आली असेल ना थोडीशी इथं. हो. हा, मग तो इथपर्यंत आला असेल की नाही असा. परत तो मागे गेला टच करून त्याला जस्ट असा. परत जेव्हा येणार त्यावेळी ट्रेन अजून पुढे आली असेल की नाही इथं कुठेतरी. परत येऊन असं टच केला, परत मागे गेला. अजून मागे येताना अजून ट्रेन पुढे आली असेल इथं कुठेतरी. हे कळतंय मी काय म्हणतोय? प्रोसेस मध्ये त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला. हा मला वाटतं ऍडव्हान्स मध्ये वगैरे कुठेतरी आहे क्वेश्चन हा, म्हणजे सॉरी HCV मध्ये वगैरे. ठीक आहे, हे समजलंय का सगळ्यांना काय विचारलंय? हो सर. त्याला सोडण्याच्या भरपूर पद्धती आहेत. मी थोडं वर्कआउट केलं. एक आहे पद्धत अजून एक. एवढं क्लिअर आहे का रे? बर्ड कंटिन्युअसली मोशन मध्ये. हो सर. मला जर माहित झालं तो किती टाइम साठी मोशन मध्ये आहे, तर त्याला मी सिम्पली त्या स्पीडनं मल्टिप्लाय करून डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला काढू शकतो की नाही? हो सर. हो सर. ओके, मग टाइम कुठला असणार आहे हा जेवढा तो फिरत बसतोय? स्टॉपिंग टाइम असेल नाही ना? सर. हो सर. विचार करा कुठला टाइम असणार तो? स्टॉपिंग. अबे तेवढाच वेळ फिरतोय ना. एकदा ट्रेन स्टॉप झाल्यावर कशाला फिरेल तो? लक्षात आलंय का? हो हो सर. ट्रेन पुढे मागे पळतीये का? नाही. पण नाही बर्ड सर. जो पुढे मागे पळतोय त्याला टाइम किती लागतोय? ट्रेन स्टॉप होण्याचा टाइम लागतोय ना. आणि त्याला कुठला टाइम? हो सर. स्टॉपिंग टाइम. इमॅजिन झालंय का सगळ्यांना? मग स्टॉपिंग टाइम काढा. आता बघा तुमच्याकडे स्टॉपिंग टाइम आणि स्टॉपिंग डिस्टन्स यांचं. स्टॉपिंग डिस्टन्स कसं लिहितो? U/A लिहितो ना आपण. हो. आता मला सांगा या दोघांचं जर डिव्हिजन केलं मी इथं, किती येणार सांगा? x/t. A ला A कॅन्सल झालं, U ला हे. U/2.
U/2 येतं का? हो सर. ओके, मग टाइम किती लागतो सांगा मला? 2x/u. हा एक शॉर्ट फॉर्म, अजून एक स्टॉपिंग टाइम टॉपिंग डिस्टन्सचा रिलेशन म्हणून हा पार्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, मग टाइम सांगा मला किती लागतो इथं? 2. आता हे डिस्टन्स 2च 0.2. किलोमीटर मध्ये घ्या आणि u किती आहे ह्याचं, सॉरी ट्रेनचं पाहिजे आपल्याला. ट्रेनचं किती आहे? 20 आहे ना? हो सर. ओके, मग ह्याचा आन्सर जे आहे ना ते r मध्ये येणार आहे. समजते का सगळ्यांना? कारण युनिट कन्वर्ट केलेलं नाहीत मी. हो सर. सो 1/5 r मध्ये आन्सर येईल. कळलं का रे पार्थ? हो सर. हो सर. हो सर. समजलंय? खरंच समजलंय? हो सर. हो सर. मग डिस्टन्सला जर मी मल्टिप्लाय केलं 1/5r ला बर्डच्या स्पीडनं 60च्या, तर मला आन्सर 12 किलोमीटर मिळेल. 12. तेच आहे का बघ आन्सर? हो सर. तेच आहे. ओके, लक्षात आलंय का रे? हो सर. हा सर. हो सर समजलं. हो सर. किचकट आहे, माझं पण डोकं खाल्लं भरपूर. मी रिलेटिव्ह स्पीडनं पहिल्यांदा ट्राय केला याला 20 आणि हे अपोजिट जाते वगैरे. त्यानंतर मग ही जरा वाटलं मला फिजिबल आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांना 100%? हो सर. हो सर. हो सर. चालेल, मग एंड करू आपण लेक्चर. उद्या तुमचे डाऊट घेतो मी काय असतील ते. कळतंय का? हो हो सर. सर. तुम्हाला हो, HTML सर. पडले किंवा काय पडले ना, मला खरं अगोदर पाठवा म्हणजे लेक्चरच्या. कारण मला काय करावं लागतं, तुमच्या व्हॉट्सअप चॅट मधून इथं पेस्ट करावं लागतात ते. ठीक आहे, लेक्चर वाला टाइम त्यात नाही घालवायचा मला, इथनं उचलून ते टाकायचं वगैरे सगळं ते. त्यामुळे मला अगोदर थोडं पाठवलं तर बरं होईल. ठीक आहे? हो सर. हो सर. हो सर. चालेल, चलो बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय सर. बाय सर. बाय सर. डोकं हँग झालेलं नाही तुमचं? हेवी झालेलं नाही ना? नाही सर. नाही सर. नाही सर. तुम्हाला जर उद्याचा दिवस रिव्हिजन टेस्ट साठी वगैरे पाहिजे असेल तरी पण सांगा. मी उद्या वाटलं तर तुम्हाला ब्रेक देतो उद्याचा दिवस. ठीक आहे, हा तुम्ही तुमच्या हिशोबाने हो. सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण अभ्यास करायचा, हा सिंचन नाही बघत बसायचं घरी हो. बसून. नाही सर. नाही सर. नाही सर. बघा तुमचा कॉल आहे तो. ठीक आहे, हो हो सर. सर. चला हो सर. टेक केअर. बाय सर. बाय सर. बाय. बाय सर.